पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आगरकर, 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 आगरकर थांबा, आगरकर, आगरकर जरा थांबा, आगरकर शांत व्हा, शांत व्हा। आपण माझं ऐकून तर घ्या। मी काय ऐकायचंय नाम जोशी? जे ऐकलं जे घडलं त्यावर काय बोलायचं शिल्लक आहे? आपण सगळ्यांनी मिळून वृत्तपत्र चालू करायचं ठरवलं होतं ना, मग अशी वेगळी चूल मांडाविषयी का वाटली त्यांना? आम्हाला शक्य नव्हते? काय संधी मिळाली नाही आम्हाला? पण घरादारावर तुळशी पत्र ठेवून एका ध्येयाच्या मागे जायचं ठरवले होते ना आपण सर्वांनी, मग असं वेगळे पाऊल उचलावेसे का वाटले त्यांना? आगरकर तुम्ही शांत व्हा। हे पहा, तुमचा संताप मुळीच गैर नाही, पण आपण एकदा शास्त्री बुवांशी बोलून तर बघू, त्यातून त्यांची बाजू पाहू। नाम जोशी, न्यायालयामध्ये उभे होत आपण, तुम्ही त्यांची बाजू मांडताय, मी ऐकून घेतोय, निवाडा होणार आहे, काय चाललंय हे? मैत्रीमध्ये जेव्हा स्पष्टीकरण देण्याची वेळ येते तेव्हा त्यात कुठेतरी खोट असते, हे लक्षात ठेवा। आगरकर, 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 परत बोल। अरे बापरे, बघू कसं सजवलं बाळाने। होय, आपण आईला दाखवायचा। चला या इकडे, या इकडे, इकडे इकडे या 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 बघ 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 बघ, एक गंमत दाखवतो, एक गंमत दाखवतो। हे बघ 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 बघ, काय आहे काय आहे? बघ इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। असं झालं? मग दाखव मला ही बाहुली। हा काय हे? तिच्या अंगावर सांडलं असतं म्हणजे? लक्ष कुठं आहे तुमचं? कधी हा वेंदळेपणा जाणार आहे कोणास ठाऊक? अहो, तुम्ही असे अचानक वळलात, मला द्या। भाऊजी, कामाचा ताण फारच जास्त आहे का हो सध्या? संकट काही कमी होत नाहीयेत वहिनी। एक प्रश्न सुटला की दुसरा समोर येऊन उभा राहतो। कधी सगळं सुरळीत होणार आहे कोणास ठाऊक? कितीतरी प्रश्न आपल्या समोरच असतात, ते तरी दिसतात का? आम्ही हेच तर शिकत असतो, एका उत्तरात पुढील प्रश्नाचं बाळंतपण करायचं। ती उत्तरं मिळायला लागली म्हणजे सगळं सोपं होतं, आणि ते एकदा जमलं की संसाराचं गणित जमलंच। हाच तर संसार। त्या वेळी ते प्रश्न सुटणं महत्वाचं, एकमेकांची मनं जपत। बळवंतराव, मला सुचत नाहीये काय करावं। प्रश्न पडतो की हेच का ते चिपळूणकर ज्यांना आपण मित्र म्हणत होतो? पर्वतासारखा कणखर माणूस, ज्यानं प्रेस ऍक्टलाही भीक घातली नाही, अशा माणसाने कच खाल्ली, आणि ती देखील ऐन वेळेला। तुम्हाला तरी पटतं का हे? बळवंतराव, तुमच्याशी बोलतोय मी। तुमचंच ऐकतोय मी गोपाळराव, बोला। मग तुम्हाला राग येत नाही का या गोष्टीचा? ज्या माणसावर आपल्या सर्व योजना अवलंबून होत्या त्या माणसाने विश्वासघात केलाय आपला। वास्तविक हा राग तुम्हाला देखील यायला हवा होता, पण तुम्हाला ही चित्र काढण्यात धन्यता वाटते। आता कसे झाले ना? माफ करा। तुम्ही काय म्हणत होता, बोला। काही अर्थ नाहीये तुमच्याशी बोलून, तुम्ही तुमच्याच कामामध्ये गरका। हे कसे ऐका, तुमच्या या प्रश्नातली त्राग्यातच तुमचे समाधान आहे। मला पूर्वी गोविंद काकांनी सांगितले होते,
भामाने ते जाणवून दिले आणि समजावून सांगितले सुद्धा. बाहेरच्या समस्या, बाहेरचे प्रश्न उमऱ्याच्या आत आणू नये. याचे कारण बाहेरचे प्रश्न, काम, सगळा त्रास हा कालातीत आहे. पण त्याने घराचे वातावरण कलुषित करून चालेल का? आपल्या घरातली माणसे, मंडळी, घरातले वातावरण हे चांगले ठेवणे हे देखील आपले कर्तव्यच नव्हे का? पण मग हे सर्व काय आहे? आपलंच आहे ना? तुम्हाला प्रश्न फार पडलेत बुवा. देणा तुमच्या या पणचे उत्तर देखील देणा. आधी पोटोबा करूया, मग बोलूया. बळवंतराव, तुम्ही कधी कधी काय बोलताना समजत नाही मला. कळेल आगरकर, सगळे कळेल. परमेश्वरा, वा. बळवंतराव, अहो फोटोबाई झाला, आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अहो ते यशोदा वहिनींचं बोलले होते तुम्हाला, विचारताय का? होच की. आगरकर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान हवंय ना? मिळणार, पण त्यासाठी एक प्रात्यक्षिक करावे लागेल. बळवंतराव, ही काय शाळा आहे का प्रात्यक्षिक करायला? तसे समजा, एखादे लहानसे प्रात्यक्षिक करूनही खूप काही शिकता येते. आणि तुम्ही फक्त निरीक्षण नोंदवा. बळवंतराव, हा वेडसरपणा बंद करा. वहिनी, तुम्ही तरी सांगा. छे बाई, तुम्हा दोघांच्या भांडणात मला नका घेऊ. आता कसे? यशोदा वहिनी, हो भाऊजी, जरा येता का बाहेर? आले. काय झालं? माफ करा, तुम्हाला त्रास देतोय. जरा तांब्या भरून पाणी आणता का? त्रास कसला, लगेच आणते. आता तू सांगायचेस. बळवंतराव, नक्की तुम्ही काय करताय? निरीक्षणे नोंदवा. हे घ्या. अगं बाई वहिनी, मी विसरलेच. ती कृष्णासाठी थंडीची टोपडी केली होतीत ना, ती तेवढी आणता का? तिच्यासाठी संपूर्ण संसार आणून दे. बुवा, आता तुम्ही काम सांगायचे, आम्ही सांगितले तसे. अहो, मी काय सांगू? काहीही सांगा, परंतु सांगा नक्की. अहो, हे बघा बळवंतराव, तुम्ही असं काही. वा, झोपलीये का ती? नाहीतर मीच जाऊन बांधते ना तिला. नको नको, गाढ झोपलीये, थांबा. यशोदा, माझा सदरा घेऊन येशील का? ही रागवली आहे का माझ्या? आता कसे योग्य निरीक्षण केलेत, आपण का? याचे कारण आणि निष्कर्ष तुम्हाला शोधावे लागतील. बर का? याचे उत्तर आधी शोधा, ते आत्ता जास्त महत्वाचे आहे. बोला की बुवा. शास्त्री बुवांचं मला काही कळत नाहीये बळवंतराव. स्पष्टच सांगतो, मला त्यांचा अतिशय राग आलाय. तुम्हाला त्यांचं वागणं पटतं? या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही असंच ठरवलंय का तुम्ही? आगरकर, शास्त्री बुवांच्या बाबतीत मध्ये एक फार महत्वाची घटना घडली, ज्याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नाही. कुठली? तो धूर्त डॅनियल. त्यांनी शास्त्री बुवांच्या घरी जाऊन स्वतः त्यांची भेट घेतली. काय? होय, हे इंग्रज खूप चतुर आहे. आपल्यात फूट पाडण्यासाठी ही सगळी खेळी खेळली गेली. बळवंतराव, काय बोलताय तुम्ही? डॅनियलनी शास्त्री बुवांना सांगितले की त्यांची नियुक्ती सरकारी खात्यात काउन्सिल मध्ये करण्यात येईल.
बरं, मुबलक मानधन आणि इतर आमिषही दाखवली. अर्थात शास्त्री बुवा त्यास बोलले नाहीत, पण यातली मुख्य अट अशी होती की त्यांनी आपल्या शाळेपासून, या कार्यापासून आणि आपल्यापासून दूर राहायचे. आपल्याशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही. मग अर्थातच शास्त्री बुवांनी नकार दिला, परंतु त्यांना हे कळले की यापुढे येन केन प्रकारेण हे इंग्रज त्यांना त्रास देणार. जे झालं ते वाईट झालं, पण खरं सांगू बळवंतराव, चिपळूणकरांनी त्यांच्या मासिकाबद्दल आपल्यापासून लपवून ठेवले ही गोष्ट नाही पटली मनाला. नाही म्हणजे त्यांची कारणं योग्य असतील त्यांच्या ठाई, पण त्यांनी स्पष्ट बोलून जर हे पाऊल उचलले असते तर विनाकारण गैरसमज झाला नसता. असो, आपल्या छापखान्यासाठी जी रक्कम लागणार आहे ती कशी गोळा करायची हा मोठा प्रश्न आहे. कालच यावर चर्चा झाली बुवा. तुम्ही निघाल्यानंतर काही निर्णय हे काळजावर दगड ठेवून घ्यावे लागतात. नाईलाजाने तुर्तास असा निर्णय घ्यावा लागलाय की ही सगळी रक्कम आपल्याला कर्जाऊ घ्यावी लागेल. बळवंतराव, एवढी मोठी रक्कम कोण देणार आहे आपल्याला, आणि त्याची परतफेड? गोपाळराव, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार. तुम्ही जरा विश्वास ठेवा स्वतःवर आणि माझ्यावरही. मी तुम्हाला निक्षून सांगतो, आपले काम सुरू करायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. ए! खाली उतर, खाली उतर. बळवंतराव, एवढ्या जोरात का ओरडतायत? सांगितलेलं समजत नाही का? हे आपलेच विद्यार्थी झाडावर चढून बसलेत या वेळेला. अंधार झाला, पडले, इजा झाली तर कोणाला सांगता? पूर्वी देखील सांगून झाले, पण ऐकतायत कोणाचे? बळवंतराव, राग शांत करा. आपलेच विद्यार्थी आहेत, पडतील, शिकतील. तुमच्या या गर्जनेमुळे माझं हृदय बंद पडायची वेळ आली होती. अहो, इतका मोठा आवाज कुठला आलाय? मोठा डेक्कन कॉलेजात ऐकू गेला असेल. म्हटलं ना, गर्जनाच नव्हे, सिंह गर्जना. बळवंतराव, हसू नका. आपल्या वृत्तपत्राच्या लेखातून अशीच गर्जना करायची आहे तुम्हाला, जेणे एक नवी क्रांती घडेल. म्हणूनच गोपाळराव, माझं म्हणणंच हे आहे, आपल्या वृत्तपत्रातून फक्त वैचारिक मांडणी नव्हे, लोकांच्या मनात स्फूर्ती चढायला हवी. वृत्तपत्राचे नावच असे हवे की जनतेच्या नसानसात स्फुरण चढायला हवं, चैतन्य निर्माण व्हायला हवं. पण मग सुचते का असं काही नाव? नाही तर दिवस रात्र तोच विचार मनात आहे. समर्पक नाव काही सुचेना. नाही नाही, सुचेल सुचेल, पण तुर्तास अंधार पडायच्या आत घरी जाणे महत्वाचे. आणि बळवंतराव, मलाही 2-3 नावं सुचलीत, पण मनाला अजून पटली नाहीत ती. मला देखील. राहू दे. यशोदा, इकडे ये म्हणालो ना. काय झालंय सांगशील? डोळे बघ काय काय बोलू पाहतायत. तू मात्र अबोला धरलास का? यशोदा, न घाबरता बोल. ते तुम्ही रागावणार नसाल तर अगं, मी काय हात उचलणार आहे तुझ्यावर? शांतपणे बोल, काय झालंय? ते हल्ली तुम्ही मला काही धड सांगत नाही. तुमच्या कामाच्या संदर्भात काय चाललंय, तुमच्या मनात काय चाललंय, काहीच सांगत नाही, कळवत नाही. सगळं कसं लपवता तुम्ही. असे काय लपवले मी? तर तुम्ही आणि भाऊजी वृत्तपत्र सुरू करता, सांगितलं तुम्ही. भामाताईंकडून कळलं तेव्हा समजलं, आणि हे असं यापूर्वी देखील झालंय. तुमच्या बाबतीतल्या गोष्टी अशा बाहेरून कळाव्यात मला. मनाला किती लागतं. मान्य, अगदी मान्य. वृत्तपत्राबद्दल मी तुला सांगितलं नाही, चूक झाली माझी.
क्षमा माग. अहो पण यशोदा, तुम्हाला तो वाचता येत नाही म्हणून सांगत असतो, लिहायला वाचायला शिक. पण तू ऐकतेस माझं? चला, तुम्ही विनाकारण बोलता मला. जणू काही मी लिहायला वाचायला शिकले तर तुम्ही सगळं सांगणारच आहात मला. सांगणार, पण तो शब्द देखील वाचता यायला हवा ना तुला. यशोदा, तू लिहायला वाचायला शिकलीस तर सर्वात जास्त आनंद मला होणार आहे. आणि लपवावे असे आयुष्यात आहे तरी काय मजा? तू काय ओळखत नाहीस मला? मला बाई असं वाटतं की तुम्हास माझी काय किंमत, तुम्ही का महत्व द्याल मला सांगा. यशोदा, इतर कोणीही तुला महत्व देण्यापेक्षा तू स्वतःला महत्व देणं अधिक महत्वाचं आहे. आणि प्रत्येक स्त्रीने हेच करायला हवं. असो, तो दिवस कधी येईल कोणास ठाऊक. पण तूर्तास शुष्क तळ्यासारखं आयुष्य आहे, अगदी उघड. काय लपू? तुला माहिती, आश्चर्य वाटेल तुला, हे वृत्तपत्र चालू करताना मानधन मिळणार आहे का नाही हा विचार देखील माझ्या ध्यानीमनी नाहीये. काय? अहो म्हणजे आणि पण अजून एक गोष्ट, हे वृत्तपत्र चालू करण्यासाठी 4,500 रुपयाची रक्कम आम्हाला कर्ज म्हणून घ्यावी लागणार आहे. काय? 4.5 हेच म्हणून सांगत नव्हतं. आता निष्कारण काळजी करत बसशील. निष्कारण? नाही तर काय. बैस इथे. हो बैस. मला सांग, तुझा विश्वास आहे माझ्या? हो. बस झालं तर. अशीच खंबीरपणे सोबत राहा माझ्या. कसलीही चिंता करू नकोस. हा, पण लिहायला वाचायला शिकायला लागेल तुला. म्हटलं ना, गर्जनाच नव्हे, सिंह गर्जना. आपल्या वृत्तपत्राच्या लेखातून अशीच गर्जना करायची आहे तुम्हाला, जेणे एक नवी क्रांती घडेल. अहो राहिले कुठे बळवंतराव? ते पाहालेच. हेमंतराव, अजून किती उत्कंठात आणून धरणार आहात सांगा तरी. ठरल्याप्रमाणे सगळ्यांना बोलवलंय. सांगा आता. आम्ही इथे शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या अगोदर पासून ऐका तर खरे, ऐका. गोपाळराव, आपण काल चर्चा करताना म्हणालो होतो की आपल्या वृत्तपत्राचे नाव असे हवे जे जनतेस स्फूर्ती देईल, लोकांना जागे करेल. ती एक गर्जना असायला हवी, होय की नाही? ती नुसती गर्जना नसेल, ती असेल एक भावना, सर्वांना आपलेसे करणारी. एक अशी गर्जना ज्याने शत्रू चळाचळा कापेल, दरारा असा की कोणी ब्र देखील काढणार नाही. एक अशी भावना जी वनराजासारखी सगळ्यांना सामावून घेईल. एक असा हात जो सर्वांना आधार देईल आणि विश्वास देईल आपलेपणाचा. बळवंतराव, नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? गोपाळराव, आपले वृत्तपत्र हे फक्त एक नाव नसेल, ती असेल एक आरोळी जी ऐकताच वाऱ्याची दिशा देखील बदलून जाईल. हेच नाव आपले विचार सर्वदूर पोहोचवणार, हेच नाव आपली दिशा बदलणार आणि हेच नाव आपले भविष्य घडवणार. ही असेल आपली सिंह गर्जना. केसरी. केसरी. अहो बळवंतराव, नसा नसात स्फुरण संचारेल असे नाव आहे हे. आपल्या कार्याला, विचारसरणीला अगदी समर्पक, ज्याची भाषा थेट असेल आणि शैली ओघवते. अगदी अगदी बरोबर. या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण जनतेच्या काळचा साथ घालणार.
आणि मंडळी, आणखी एक इंग्रजी वृत्तपत्र देखील छापायचे, जे लोकांना बौद्धिक खाद्य पुरवत राहील. या माध्यमातून इंग्रजी लोकांपर्यंत देखील आपली मते, विचार आणि आपली परिस्थिती पोहोचत राहील. समाजातील सर्व घटक हे आपल्याच विचारांनी जागृत होणे अत्यावश्यक आहे, आणि तोच आपला मार्ग असेल. बळवंतराव, ही ठिणगी नसून क्रांतीची मशाल आहे. केसरी